राणा भाऊजी, हे विरोधक तुमचा वापर करून घ्यायलेत इलेक्शनसाठी. आओ राजकीय चाल आहे ही. तुम्ही आमच्या बाजून आहे का नाही? हे लगीन बेगीन काय करता येणार नाही तुम्हासनी. लग्न ही नवरा आणि बायको मधली खासगी गोष्ट आहे, राजकारणातली नाही. अहो, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग हे लग्न गरजेचं आहे. लग्नाचं सर्टिफिकेट नसेल तर लग्न झालंच नाहीये असं सिद्ध होईल, आणि तो आपल्या प्रेमाचा अपमान आहे. म्हणून हे रजिस्टर लग्न करायलाच पाहिजे. झालं पाहिजे, झालं पाहिजे राणा. अरे हे लगीन झाल्याशिवाय अंजली वहिनीसनी इलेक्शनला उभं राहता येणार नाही. हो सनिता, इलेक्शनला मारा गोळी. राणादा आणि अंजली वहिनीचं लगीन महत्वाचं आहे. राणादा एकदा उडवाच मार. होय राणादा, करून टाक, करून टाक, करून टाक, करून टाक. पाहिजे, करायलाच पाहिजे. राणा कर तू लगीन. होय होय राणादा, व्हायलाच पाहिजे. नाही राणा भाऊजी ऐका. बरं बरं ठीक आहे, मी लगीन करायला तयार आहे. वय पण माझी एक अट आहे. साक्षीदार म्हणून वहिनी सही करते. करणार की करणार. अरे नुसतं वहिनी साहेब काय घेऊन बसलाय तुझी. अरे ही मामी बी सही करणार. काय मामी? करायला लागते, नाहीतर इलेक्शनला सपोर्ट कुठनं मिळणार आहे. चला चला दुर्गा, चला मग हार आला. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळु मुरडे.
ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी. आता पुढचे 7 जन्म केवळ राणाजींसाठी. या अंजली वलांड आता मा. सासूबाईंच्या बी पाया पडून घ्या. तुमचं दुसरं लग्न झालंय हे बघून त्यांना लई आनंद होईल. राजकारण घराबाहेर ठेवा असं सांगूनही तुम्ही ते घरात आणले. असो, तुम्ही कितीही राजकारण करा, ते परतवून लावायची ताकद आहे माझ्या मनगटात. लक्षात ठेवा. नाही, तुमचा काय तर गैरसमज व्हायला. गैरसमज नाही, खात्री आमची. मिळून मिसळून वागा, नाहीतर एकट्या पडा. हे लाडू राणादा, पहिल्या लग्नाला काय काय झालेलं? अरे लय काय काय झालं. सनीदानंतर हिरीतच सरबत केलता बघ. व्हायचं बी मी सरबत पी प्यायचं. मज्जाच मज्जा. नको रे बाबा, ही मजा तूच कर. हिरीत सरबत बी पी आणि पाऊ बी. बोला का? हे सगळं कशासाठी? अगं अंजली, पहिल्या लग्नाच्या येण्याला हे समद राहून गेलत. आता ह्यो कार्यक्रम करायचा, अंगठी हुडकायचा. चल चल चल. ए राणा, चल तू बी. मी बी म्हणजे अरे नवरा बायकोनच अंगठी हुडकायचा खेळ खेळायचा होय, होय. असतोय. चल बस बस अंजली. मी बी खेळणार. ए, तू खेळायचं नसते ते. नाही, मी खेळणारच. अरे लाडू, हे नवरा नवरीने खेळायचं असते. सनीता, आता लाडूला बी एक खेळ खेळायचा आहे. मग त्याचं बी लगीन लावून देऊया काय? आणि नवरी? आता लाडू तयार असेल तर नवरी बी आणू की आपण. अरे वय की आहे की लाडी. होय. नाही, मी ब्रह्मचारी राहणार. चला चला खेळा आता. राणा अंजली, चला करा सुरुवात. हो धक्का, आमच्या रानादाच मिळणार बघा अंगठी. नाही नाही, माझ्या अंजलीलाच घावणार. नाही बघू की. करा सुरू. ए राणा, अरे दोन्ही हाताने नाही खेळायचं, एकाच हाताने खेळायचं, आणि ते बी डाव्या हाताने खेळ. राणादा, आपणच शिकायचं बघ. ओ सनीता, आता उगा पार्टी बोलू नका. राणा, तिचे आपल्या पार्टीचं जुळायला पाहिजे बघ. हा, असं म्हणतोयस? वहिनी, आता आपलं पॅनल शिकायला पाहिजे. काय पोर खेळ लावलाय. रीती भाती बद्दल त्या म्हातारीला एवढं समजून सांगितलं होतं, तरी बी लाडूच्या वरच करायला. काय बी म्हणा, लई मज्जा यायला. कुणाला सापडलो अंगठी? कुणाला का सापडना, आमासनी दुःख सुख.
ती अंजलताईसनी सापडली बघा अंगठी. अंजलताई पहिली पोरगीच होणार बघा तुम्हासनी. लाडू तुला एक बहीण मिळणार. राखी बांधायला होय राखी बांधायला. राहणार आता तू बी उडक. चालते चालते. लाडूला एक भाऊ बी पाहिजे की. काका पोका सारखा. काका बोका सारखा. मी काय करू का? तुला काय कळतंय बांधकामातलं? मला शानपणा शिकवायला लागले. ज्या त्याच शानपणा करायलाच पाहिजे काय? हा मला सांगायला लागले, हे बघ हे तुला सगळं सरपंच करायचं आहे म्हणून चाललंय, नाहीतर असल्या चिल्लर कामाला हात लावत नसतो ह्यो माननीय परेश पाटील, लक्षात ठेव. बघा सनिदा, माननीय परेश पाटील चिल्लर काम करताना बघाले की कसं आहे त्या चिल्लर माणसाच्या नशिबी काम बी चिल्लर देतात रे. ए दाखवू काय माझा चिल्लरपणा? माझ्या घरासमोर उभारून चिल्लरपणा करायची गरज नाही. निघ. ए रस्त्याचा सात बारा का तुझ्या बाच्या नावावर आहे रे? ए सुरजा. ए पप्प्या बोल की. अरे वादावादी नको रे बाबा नो. अहो सरपंच असा चिल्लर माणसासंगड बात करत नसतो मी. ए तुला बघायचंय? तुला बघायचंय मी कसं दिसायला लागला की. अहो तुम्ही बांधकाम करा बघू. अच्छा वाद घालत बसू नका यांचं. वा आता तू मला शिकवणार कसं वागायचं, काय करायचंय. तुझा शांतपणा इकडे इकडे ये, इकडे ये. कर तूच कर बांधकाम आता कर. अहो मला नाही कळत यातलं काही. का कळत नाही म्हणजे? हे मला काय माहित नाही. 4 वाजायच्या आधी संडास बांधून पूर्ण झालं नाही तर नरडीचा घोटच घेतो बघ तुझ्या. बाणकी बघत काय बसली बाणके. अहो मला कुठं काय कळतं यातलं. होय चुरू चुरू बोलायचं एवढं कळते तुला? काय बा लाडू कुठे? शाळेत गेला. होय की कळ नाही का काय? मी घरी यायचं ना व ते शाळेचं ध्यानातच नाही आलं माझ्या. हो पण आता उद्यापासून मीही शाळा सुरू करणार. निवडणुकीची सगळी कामं शाळा झाल्यावर. ह्या सगळ्या गडबडीत माझी शाळेच्या अनेक सुट्ट्या झाल्या आता. वय आता इलेक्शन चालू आहे तर सुट्ट्या पडतच राहणार की हो. एकदा का इलेक्शन झालं की मग नाही बुडायची शाळा. म्हणजे मी हरणार हे तुम्ही गृहीतच धरलाय म्हणा की. गृहीत नाही खात्री आहे आमची. आता राणा भाऊजी आमच्या संकट असताना आम्ही कशाला हरतोय काय? राणा भाऊजी आम्ही सरपंच होणार का नाही? वहिनी 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 अहो एक खुशखबर आहे बघा. काय? त्या पप्प्याचा अर्ज बाद होणार आहे. कसं काय? अहो ते सरपंचच्या इलेक्शन उभं राहायचं म्हणजे घरात संडास पाहिजे अशी आट आहे म्हणून. हा पण पप्प्याच्या घरात संडासच नाही. ते इलेक्शनचं साहेब आलं आणि पप्प्याला अर्ज बाद करायची धमकी देऊन गेल्यात. ते काय एका दिवसात बांधूल त्यो. अहो तो बांधत होता की पण आपल्या आवद्यानं अशी काय केली दिली की त्याचा इगो दुखवला. हा मग त्याने थापी आपल्या बायकोच्या हातात दिली आणि तूच बांध म्हणून हटून बसला त्याच्या पुढ्यात. मग ती बांधल. अहो नाही तिला कुठलं बांधकाम येते? ती आपल्या हातात थापी घेऊन ग बसली बघत. बहिणी आता पप्प्याचा संडास काय बांधून होत नाही आणि पप्प्याच्या बायकोचा अर्ज काय पास होत नाही बघा. अरे वा हे तर लईच चांगलं झालं. आता लढत 2च उमेदवारांमध्ये होणार म्हणायचं. वहिनी पप्प्याचा काटा आता निघते बघा आपल्या आपण. चला मीही येते. मी कसं जातो त्याच्या वाटेला? तुम्हाला नाही समजणार. ऐका तुम्ही आता नाश्ता करून घ्या आणि काही लागलं तर गोदाकांना हात मारा. मी निघते. हा चला भाऊजी. पण काय हो हे? आमच्या मनाला तर लई लागलं बाई. काय डायरेक्ट तुम्हाला काय समजणार नाही असं कसं म्हणल्या होत्या? नवऱ्याला हे असं बोलायचं म्हणजे जरा नाही तसं खरंय त्यांचं. मला कुठं काय समजतंय? तुम्ही तुमच्या मम्मीच्या आजारपणाचं नाटक केलं हे कुठं काय समजलं? नाही ते समजायचं जाऊ दे. हे तुमच्या खाण्यापिण्याचं काहीच बघितलं नाही आणि तसंच निघून गेल्या जाऊ बाई.
अहो नवऱ्याच्या जेवणा खाण्याची काळजी पाहिजे का नाही? वहिनी गोदक का असताना अंजलीबाईसनी काळजी करायची काय बी गरज नाही. बरं ते नवं राणा भाऊजी, आमचा फॉर्म कुठं बाद बीद व्हायला लागला तर तसं होऊ देऊ नका. आम्हाच ती तेवढी मदत करा काय, वाचवा आम्हाला. तुम्ही खऱ्यापणानं वागा, मग काय बी होणार नाही. अंजलीबाई बघा कशा बिंदास्त आहेत. वय वय आम्ही खऱ्यानेच वागणार आहे. नेहमी सत्य बोलावे, सासूबाईंची शिकवण. काळजी करायचं काय बी कारण नाही. बाकी मी बघतो. कुठं तडपडला यो पप्या कुणास ठाव. चंदे तू तू नीट निरोप तर दिलतास ना? वय होत आहे साहेब, हितच याय सांगितलं. आता येतो म्हणलं तर येईल की, तुम्ही जरा दम धरा की. काय दम धरा, समधी बोलणी पटापट करून घरी जायला पाहिजे लवकर. इथं कुणी बघितलं तर उगं बोंबा बोंब व्हायला नको. ताईसाहेब, राणादान सनीदासनी समजलं की तुम्ही त्या पप्प्या संगत युती करायला सांग तर काय खरं नाही बघा तुमचं. ते आमासनी बी माहिती आहे ग चांगलंच. अगं म्हणून तर तो आडनावाचा मुद्दा काढून फॉर्म बाद करायचं चाललं होतं. समजा फेल गेलं ना. तर काय चांगला मुद्दा घावला होता, हात न सुटला. नाही ठीक आहे, म्हणून तर आता काहीतरी नवी चाल तर खेळायलाच पाहिजे. काय काय तर ते जाऊ दे, लई येळ वाट बघायला लावली नाही ना तुला. हे बघ, पहिलीच वेळ आहे म्हणून माफ करतो. याच्या पुढे लेट आलं तर अजिबात चालणार नाही. काय सांगायचं तायडे तुला? माननीय परेश पटलाला काम काही कमी आहेत का? म्हणून झाला का जरा उशीर? आमच्या संगट युती करणार आहेस ना? सांगितलं की करायची म्हणून. नाही, सरपंच आम्हीच होणार हे मान्य आहे ना? मान्य आहे, पण माझी बायको डेप्युटी सरपंच झाली पाहिजे. सरपंच पद सोडून दुसरं काय करायचं ते तू बघ. चालते की, पण मला सांग, तुझ्या सरपंच पदाच्या वाटत येणारा सगळ्यात मोठा काटा ती अंजलीबाई. तिचं काय करणार आहे? आम्ही डाव टाकला होता खरं, पण फेल गेला. म्हणून तर तुझ्या संगट युती करायलोय. मी एक सांगू काय? बोला. काय, त्या अंजलीला इलेक्शनच्या आधीच इमोशनली हरवायचा. एकदा का माणूस भावनिक झाला की त्याचं डोसकं काम करायचं बंद होत. आपण सहज हरवू ग तिला. वाटला स्वतःहून माघार घ्यायला लावू, पण इमोशनल करायचा कसा? काय आयडिया आहे काय? तिचा एखादा वीक पॉइंट आपण त्याच्यावरच दणका घालायचा. एक पॉइंट म्हणलं तर राणा भाऊजी आणि तिची शाळा. हाडाची मास्तरी नाही ती. राणा तर तुझ्याच बाजून आहे ग. आता उरली शाळा. मग तिची शाळाच तिच्याकडनं हिसकावून घेतली तर? नाही म्हणजे शिकवणं जर तिला एवढंच प्यारा असेल तर तिची मास्तरकी बंद झाली पाहिजे. हा, ही बेस्ट आयडिया आहे. जर तिची शाळा बंद झाली तर ती भैसटणार हे नक्की. नक्की नव? नक्की. हॅलो, हा महाजन मास्तर, आम्ही आता काय सांगतोय तेवढं नीट ऐका. आमच्या जाऊबाई इलेक्शनला उभं राहिल्यात, तेव्हा उद्याच्या उद्या त्यांचा राजीनामा घ्या. उद्यापासनं त्यांची शाळा बंद झाली पाहिजे. महाजन मास्तर, आम्ही जेवढं सांगतोय तेवढं करा. बदली पाहिजे ना? ठेवा आता फोन. काय म्हणाले मुख्याध्यापक? आमच्या समोर काय म्हणायची हिंमत आहे वय त्यांची? उद्यापासनं आमच्या जाऊबाईंची शाळा बंद म्हणजे बंद. वा, तिची शाळा बंद आणि आपलं काम सुरू. इमोशनली बाद झाली पाहिजे.
तायडे घरात लक्ष दे, मी बाहेरचं बघतो. गावचं राजकारण ढवळून काढू बघ आपण दोघं बहीण भाऊ. अंजली, तुझी सुरुवात चांगली झाली आहे बघ. बाकीच्या उमेदवारांच्या पेक्षा तुझं वजन जास्त आहे गावात. होय, आता निवडून येणार त्या अंजली वहिनीच की. ही खात्री तर मला बी आहे, पण एवढं आपण हलक्यात घ्यायला न ग. अंजली, तो आता उद्यापासून गावच्या भल्याचाच विचार कर. हो. तू सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर गावात काय काय सुधारणा होतील हे सर्वांच्या पर्यंत पोहोचव. तू गावचा आणि गावातील माणसांच्या भल्यासाठीच काम करणार हे सर्वांना पटवून दे. हो माझं अंजलीबाई कुठे आहेत? अंजली गणेशने राजीनामा द्यायला लागतो शाळेचा. बरं, मी आलो. बाई म्हणा की आज मी तुम्हाला काही कोडी घालणार. कोण कोण बरोबर उत्तर देत आहे? करूया सुरू. चटचट सांगा, पटपट सांगा, चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. गोल गोल फिरते सारखे धावते आहेत मिशा तीन, दिवसाची रात्र होते अन रात्रीचा दिन. सांगा कोण? घड्याळ. झाडावरती बसले होते एकूण पक्षी दहा, दोन उडाले दोन पळाले, उरले किती सांगा, आता उरले किती सांगा. 7. नाही उचलली तर फल आणि नाही झुकली मान. देशाचा ज्यांना होता जाज्वल्य अभिमान, केसरी आणि मराठाही अस्त्रे धारदार. इंग्रजांना थंडकावले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार. सांगा कोण? लोकमान्य टिळक. बरोबर. चटचट सांगा, पटपट सांगा, चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. उड्या मारते उंचावरून, धावते सतत खाली, वेडी वाकडी वळणी घेत आली जवळ आली. समुद्राची आहे हिला भरतीच ओढ. समद्यांचं आयुष्य करून टाकते गोड. सांगा कोण? नाही. बरोबर. चटचट सांगा, पटपट सांगा, उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. झाडावरती बसले होते एकूण पक्षी,
दहा झाडावरती बसले होते एकूण पक्षी दहा. दोन उडाले दोन पळाले उरले किती सांगा आता उरले किती सांगा. सहा. चटचट सांगा पटपट सांगा चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा. चटचट सांगा पटपट सांगा उत्तर मला सांगा याचे उत्तर मला सांगा. राणादा वहिनी शाळा सोडणार म्हणाल्यात सांग की तू त्यासनी. वहिनींचा राजीनामा मी मंजूरच होऊ देणार नाही बघ. अरे अरे काय लाडू, बारक्या पोरांनी अभ्यास बी करावा र, खेळायला बी काहीतरी एक लिमिट असते. घे. बघितलं जाऊ बाई, अहो तुम्ही घरात नाही तर अभ्यासाचं नाव बी घेणं झालंय. तुम्ही जरा घरातच थांबत जावं बरं, म्हणजे जरा तर अभ्यास करल. सरपंचकीपेक्षा पोराचं शिक्षण ज्यादा महत्वाचं आहे. उद्याची पिढी घडवण्याचं काम मोठं आहे जाऊ बाई. शिकवणं सोडून राजकारणात यायची काही बी गरज नाही हो. नाही म्हणजे राणा भाऊजींची जी गत झाली ती आपल्या लाडूची होणी असं वाटतंय हो आम्हाला. काय राणा भाऊजी, बरोबर आहे ना व? लाडू, जाऊबाई जर शाळेत येणार नसत्याल तर तू जाणार शाळेत? नाही मग नसेल तर मी नाही जाणार. बघा ऐका आता त्याच्याच तोंडून. राणा भाऊजी, जाऊबाई, लाडूच्या वडिलांनी आपल्यावर जी जिम्मेदारी दिल्या ती पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. जाऊबाई, तुम्ही अजून बी जरा नीट विचार करा. इलेक्शन मधनं माघार घ्या, पण शिकवणं काय सोडू नका बघा. माऊन शाळा सोडली तर तुम्ही मला चिडवणार, मारणार शाळेत. वहिनी शाळेत नाही आल्या तर आम्ही कुठे जातो शाळेला? वय वहिनीसनी अडवाय पाहिजे बघा. हा अंबा, मी राणादाला बोलवतो. राणादा, ए राणादा, राणादा, अरे राणादा. काय झाले कर लाडू? जेवता जेवता इकडे कुठे आलास तू? नीट जेवला बी नाहीस. अरे पोरांनो, तुम्ही जेवला काय? भूक मिळाली आमची. का ते? अंजलीबाई शाळेचा राजीनामा घ्यायलात ना व, मग आम्हाला जेवण कसं जाईल? इलेक्शनला उभं राहायचं म्हणल्यावर राजीनामा द्यावाच लागणार. मग इलेक्शन कॅन्सल करायला सांग त्यासनी. वहिनी शाळेत पाहिजेत बघा आम्हाला. होय, असं म्हणून कसं चालेल? अंजलीबाई सरपंच नाही झाल्या तर समद गाव ते पप्प्याच्या ताब्यात जाईल. शाळेची बी वाट लावल पप्प्या, त्याचं काय? अरे वाट लागू दे, नाही तर काय तर होऊ दे. तू वाटल्यास पप्प्या संग भीड, पण वहिनी आम्हाला शाळेत शिकवायला पाहिजेतच बघ. मला उभं राहता येत नाही निवडणुकीला ना. अंजलीबाई नसल्या तर शिकायचं नाही असं कुठे? त्या गावात नव्हत्या तेव्हा बी तुम्ही शिकत होता ना व? तेव्हा नुसतं आजारी भरतो तो शाळेत. खरं वहिनी आल्यापासून लय मजा येते आम्हाला शिकायला. होय, वहिनी जे शिकवतात ते शिकतोय बा आम्ही. तसं काय नाही. तसंच आहे, तू शाळेत गेला नाहीस म्हणून कळत नाही तुला. ते काय माहित नाही बघ, वहिनी पाहिजेत शाळेत. आणि जर वहिनी आम्हाला शिकवायला नसल्या तर आम्ही शिकणारच नाही बघ. आणि हो लाडू पण शिकणार नाही. काय लाडू? पाहून नसेल तर मी शिकणारच नाही. हा, शाळेत नाही तर इकडे शिका, त्यात काय?
ठरलं. शाळेपेक्षा ग्रामपंचायत मोठी. समद्यांचं भलं व्हायचं असेल तर अंजलीबाईसनी राजीनामा द्यावाच लागणार. अरे मग आमच्या शिकण्याचं काय? त्याचा बी तोडगा आहे माझ्याकडे. अंजलीबाई गाव बी सांभाळणार आणि तुम्हाला बी शिकवणार.